अपंग जनता दल सामाजिक संघटना अचलपूर यांच्या वतीने अचलपूर तहसील कार्यालयासमोर विविध मागण्या घेऊन धरणे आंदोलन। आज दिनांक 9 ऑगस्ट रोजी सकाळी 11 वाजता क्रांती दिनाचे औचित्य साधून अपंग जनता दल सामाजिक संघटनेच्या वतीने अचलपूर तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन करून अचलपूर तहसीलदारांना निवेदन देण्यात आले। अपंग जनता दल सामाजिक संघटनेचे तालुका अध्यक्ष राजेश पाटोकर यांच्या नेतृत्वात करण्यात आलेल्या या धरणे आंदोलनातून दिव्यांगांना 5% निधीचे वाटप, अंत्योदय कार्ड वाटप, घरकुल योजनेचा लाभ अशा विविध मागण्यांसंदर्भात हे आंदोलन करून अचलपूरचे तहसीलदार संजय गरकल यांना निवेदन देण्यात आले। तहसील कार्यालय अचलपूर येथे अपंग जनता दल सामाजिक संघटनेतर्फे क्रांती दिनानिमित्त अपंगांचा धरणं आंदोलनाचं आयोजन अचलपूर तहसील कार्यालय येथे करण्यात आलेलं आहे। त्यासोबत आहे धनश्री पटोकार। त्यांना विचारू की त्यांची समस्या काय आहे, त्यांची प्रतिक्रिया काय आहे। बोला। आमची समस्या अशी आहे की तहसील कार्यालयामार्फत जे दिव्यांगांना अंत्योदय देण्यात येतात तिथं ज्या मॅडम आहेत त्या खूप त्रास करतात, छळवणूक करतात। अपंग व्यक्ती जेव्हा घेऊन येतो पेपर त्याला बोलतात या विभागात जा, त्या विभागात जा, अंत्योदय मिळालं पाहिजे। तहसील कार्यालयामध्ये 200 स्क्वेअर फूट जागा अपंगाला धंद्यासाठी मिळाली पाहिजे। आणि अपंग अचलपूर तहसीलमध्ये बोगस अपंग रवींद्र वाट हा बोगस आहे, त्याची अपंगत्वाची फेरपडताळणी करून त्याच्यावर योग्य ती कारवाई करण्यात यावी। अपंगांच्या पेन्शनबद्दल विचार करून पुढे प्रस्ताव पाठवावा 6000चा। अशा आमच्या मागण्या आहेत। आमची मागणी एवढी आहे का आमची जो मागणी आहे ती पूर्ण झाली पाहिजे। 5% निधी, घरकुल आणि अपंगाचं जे आहे निराधारचा ते पूर्ण भेटलं पाहिजे अशी आमचं निवेदन आहे। आमदार आणि खासदार 5% निधी आहे तो ह्या लोकांनी वाटप केलेला आहे, पण त्यांनी त्यांच्या जवळच्याच लोकांना दिला आहे। हे दोघांना हे 100% आहे, हे 60% आहे। ह्यांना कॅलिकलची गरज आहे, ह्यांना व्हीलचेअरची गरज आहे, तर ह्यांना मिळालेलं नाही आहे। मग कसा 5% निधी आमदार खासदारांनी वाटप केला, तर त्यांनी त्वरित वाटप करावं। आणि प्रत्येक आमदाराने एक जरी दिव्यांग बांधव दत्तक घेतला तर असे 3000 दिव्यांग बांधव आमदार खासदार दत्तक घेऊ शकतात। त्याच्यामुळे ह्या लोकांना फीस मागायची आणि शासनाच्या दारी जायची गरज पडणार नाही। शासन यांच्या दारी येत नाही, हे लोक शासनाच्या दारी जातात, 10 वेळा चपला घालतात। विद्यमान आमदार आहे ते सांगते की नगरपालिका आणि ग्रामपंचायतमध्ये 5% निधी अपंगांसाठी ठेवलेला आहे, त्यांना वितरित करण्यात येते। तुमचं काय म्हणणं आहे? वितरित करण्यात येतं आहे, तर जे दिव्यांग ओरिजिनल आहे ज्यांना गरज आहे ते लोक त्यांच्यापासून वंचितच राहतात ना। हे लोक त्यांच्या जे जवळचे आहे त्यांच्या नातेवाईकांना वाटप करतात आणि दाखवतात वाटप केलं आहे म्हणून, वाटतात 3 लाखाचं आणि दाखवतात 30 लाख।